नमस्कार. तर ही आमची फर्स्ट ट्रिप होती 2026ची आणि हा व्हिडिओ टाकताना म्हणजे खूप विचार म्हणजे ना ॲक्च्युली मला खूप असं काय बोलतात सेल्फ डाऊट की व्हॉइस ओव्हर कसा होईल काय होईल. तर चला बघूया. तर सकाळी आम्ही 5 वाजता उठून रेडी झालो होतो आणि त्यानंतर ही पप्पा चप्पल घालणार होती कोल्हापुरी. तर ती बघत होती मी आणि बाहेर एवढा काळोख होता. आणि मग फायनली आम्ही जेव्हा स्टेशनला पोहोचलो तिथे एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि श्री रामदास स्वामींची मूर्ती आहे. ती म्हणजे रोज येता जाता दिसतच असते. तर मग फायनली आम्ही जिथून बाय कार ट्रॅव्हल करणार होतो तिथे पोचलो होतो. तर ना असं शिर्डीला जाताना बोलतात की ना तुम्हाला एकतरी श्वान दिसतोच. तर दिसला होता आणि मला त्या टायमाला एक फील झालं होतं की साई सोबत आहेत, साईबाबा आमच्यासोबत आहेत. तर ऑब्वियसली ट्रिप खूप छान होणार होती आणि खूप छान झाली. आणि खूप म्हणजे ना खूप अशी पीसफुल, नो म्हणजे हॅसल वगैरे काही नाही. मस्त खूप शांतपणे गेलो, शांतपणे आलो. तिथे पण खूप एन्जॉय केलं म्हणजे मनासारखं वगैरे. आणि इथे आम्ही निंजाला ठेवायला म्हणजे निंजा जो आमचा टॉटॉईज आहे त्याला ठेवायचा होता. तर मावशीच्या इथे आम्ही पोहोचलो होतो आणि मग निंजाला वगैरे बाय बाय करून फायनली आम्ही कारमध्ये बसलो होतो. तर आम्ही समृद्धी महामार्गाने जाणार होतो आणि समृद्धी महामार्गाने गेलं तर लिटरली 1 ते 1.5 तास का 2 तास लागले. आणि त्यामध्ये हे टनल म्हणजे ना थर्ड टनल जो होता एकदम बघण्यासारखं होतं. म्हणजे एवढं छान मेंटेन वगैरे केलं आहे ना, तुम्ही बघा. आणि तुमच्यासोबत अशी झोपाळू माणसं असतात का ट्रॅव्हलमध्ये हे पण सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि ट्रॅव्हल करून खूप मजा येते, खूप म्हणजे मला तरी ना खूप आवडतं. कारण की ना आपण स्वतःसोबत कनेक्ट होतो. आणि जर फॅमिलीसोबत जातो आहे तर फॅमिलीसोबतसुद्धा कनेक्ट व्हायला म्हणजे घरी आपण जे राहून पॉसिबल नाही होत ना, ते आय थिंक बाहेर गेल्यावरती खूप छानपणे कनेक्ट होऊ शकतो आपण. मी इथे माझे पप्पा बघा, पप्पाची आणि माझी मस्ती चालू आहे. तर मी पप्पांना हसायला सांगत होते तर पप्पा बोलतात काय हसायचं त्यात. म्हणजे हीच ती जनरेशन आहे जी म्हणजे म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये मी फर्स्ट टाईम अशी मी ब्लॉगिंग वगैरे यूट्यूबवरती आहे तर समजू शकता. आणि आम्ही फायनली शिर्डीमध्ये एंटर झालो होतो आणि हे ऊसाचे शेत बघा तुम्ही. म्हणजे जिथे तिथे ऊसाची, गहूची, अजून काय होतं मका वगैरे भरपूर काही होतं. आणि मग फायनली आम्ही थोडं 2-3 का 4 किलोमीटर होतं तिथून आम्ही चालत गेलो. काका, मी आणि माझी एक ताई होती आणि काका तो ऑलरेडी गेले होते. तर तिथे जाऊन पालखीची पूजा होते म्हणजे जी शेवटची आरती असते ती होते. तर तुम्ही पण साईचं दर्शन घ्या. ही पालखी होती आणि ही पालखी आम्ही घेतलीसुद्धा होती नंतर जेव्हा शिर्डी म्हणजे जी मेन आहे खंडोबा मंदिराच्या पाठी तिथे सुद्धा आम्ही घेतली होती. आणि मग पालखीचं शेवटचं दर्शन वगैरे घेतलं. आणि ही ट्रिप खरंच एक्सपेक्टेड होती. म्हणजे आम्ही ठरवलंसुद्धा नव्हतं. बट बोलतात ना की देव आपल्याला जेव्हा बोलवतो तेव्हाच आपण जातो. तर अशी काही ट्रिप होती. आणि आम्ही तिथून मग पालख्या खूप म्हणजे खूप पायी लोक आले होते खूप. तर इथे ह्या पालख्या होत्या अशा. तर मम्मी पप्पांनी दर्शन वगैरे घेतलं. आणि तुम्ही लोक बघा किती आहेत. म्हणजे ही सेकंड पालखी होती जी फर्स्ट गेली त्यानंतरची. आणि त्याच्यानंतर तिथेच पुढे ना जिथे पालखी थांबवतात, तुम्ही जर शिर्डीला कधी गेला असाल जिथे थांबवतात त्याच्या पुढेच 2 सेकंदावरती किंवा 5 सेकंदावरती एक गणपतीचं मंदिर आहे. आणि खूप छान मंदिर आहे. आणि आय थिंक इथे म्हणजे मला असं वाटतं की ना म्हणजे कोणी येऊन असं नवस वगैरे मागतं ना, नवस मागितल्यानंतर जर तो पुरा झाल्यावरती तिथे गणपती देतात, अशी काहीतरी प्रथा असावी असं मला वाटतं.
तर खूप छान छान मूर्ती होत्या आणि ना हे वेगवेगळ्या सिटी किंवा स्टेटवरून किंवा कंट्रीवरून दिलेले होते. तुम्हाला इथे नावं दिसतील. हे हैदराबादचं होतं. आणि मग त्याच्यानंतर हे असं मंदिराच्या आजूबाजूला असं एवढा छान परिसर होता आणि इकडे हनुमान मंदिर होतं. आणि त्यानंतर आम्ही अजून एक जिथे त्याच्यात अपोजिट साईडला एक देवीचं मंदिर होतं. इथे सगळं तमिळ कन्नडा लँग्वेजमध्ये लिहिलेलं तर काहीच समजत नव्हतं कोणती देवी आहे किंवा काय. पण तिथे साईबाबा आणि एक देवीचं मंदिर होतं. आणि परिसर बघा तुम्ही, एवढा छान म्हणजे ना खरंच मी फर्स्ट टाईम गेलेली, पण ना मला एवढं असं बरं वाटत होतं, म्हणजे एवढं पीसफुल. त्यानंतर लिटरली आम्ही आलो ना 4-5 दिवस, तर म्हणजे ते असं बोलतात ना, मन तुमचं शांत झालं, एकदम बॉडी रिलॅक्स, एवढं छान वाटत होतं. आणि हे नारळाचे झाडं तर बघू शकता तुम्ही, प्रत्येक शेताच्या बांधावरती लावलेले होते. आणि ही माझी गँग. आणि हे फुलं मी झाडावरून तोडले होते. फायनली आता आम्ही शिर्डी साई मंदिराकडे चाललो होतो. आणि मग पालखी सर्वांनी एक एक करून, माझ्या मावशीनी, मी, आणि हे ना 5 मिनटं आम्ही घेतली असेल, तर म्हणजे काही नव्हतं वाटत. बट खरंच जे पायी येतात त्यांना खूप अनुभव असतात. आणि मग नंतर मम्मीनी पण घेतलेली, मग ताईनी घेतली होती, मग एक एक करून असंच आजीनी घेतली, मग पप्पांनी घेतली. मग असंच आम्हाला काय बोलतात, चान्स भेटला होता घ्यायचा. तर त्यानंतर हे असं त्यांचा एक म्हणजे शेवटचा माणूस, शेवट आणि पहिला जो पालखीचे असतं ना, तिथे असं हे झेंडा असतो, ते लोक म्हणजे एक साईन म्हणून की हा लास्ट आहे किंवा फर्स्ट आहे असं म्हणून हा झेंडा पण घेऊन चालतात लोक. आणि मग फायनली आम्ही खंडोबा मंदिरापाशी पोहोचलो होतो. खरंच म्हणजे ना, मी मेरे साई म्हणून एक सिरियल बघायची, म्हणजे आधीच 1 वर्ष आधीच सुरुवात केली. एवढं छान मला लिटरली असं वाटत होतं, त्या मालिकेचं जसं जसं होतं ना, तिथे मी पोहोचली आहे. एवढं म्हणजे खूप, म्हणजे मला असं वाटतच नव्हतं. म्हणजे माझं ड्रीम होतं की जावं मी आधीच्या, आणि जे लोक आधीचे साई बरोबर ती म्हणजे राहिले असतील, ज्यांनी महाळसापती झाले, अजून बाईजामा असेल, किती म्हणजे किती नशीबवान लोक असतील. खरंच मी म्हणते, म्हणजे एवढे पुण्य केले असतील त्यांनी, हे महाळसापती जे खंडोबा मंदिराची अखंड पूजा करायचे. आणि इथे ना साईचे म्हणजे आधी साईनी केलेले रिअल फोटो, म्हणजे जे काही फोटो द्वारकामाईचे म्हणा किंवा पालखी घेऊन जाताना, इथे सगळे लावलेले होते. तुम्ही गेले ना, बघू शकता तुम्ही, रिअल फोटो आहेत. बाईजामा वगैरे अजून भरपूर होते, बट आता मला नाव आठवत नाही आहेत. इथे मी मम्मीला दाखवत होती जे जे मला आठवत होतं, मी जे मालिकेमध्ये बघितलं होतं ते. मग तिथून आम्ही बाहेर निघालो, तर तिथे एक हे तुम्ही दर्शन करून घ्या तर तुम्ही गेलं नसाल. आणि इथे हा टॉर्टॉईज होता, म्हणजे कासव तर असतं. तर मला तेव्हा निंजाची आठवण आली होती. आणि हे खंडोबा मंदिराच्या समोरच, म्हणजे तुम्ही जी सिरियल जरी बघितली ना मेरे साई म्हणून, मी इथे ॲड करेल, त्याच्यात तुम्हाला कळेल. आणि इथे साईची खूप मोठी मूर्ती होती. आणि आतमध्ये गेलं आम्ही तर मोबाईल अलाउडच नाही आहे, कोणालाच नाही आहे अलाउड आतमध्ये न्यायला. म्हणजे जेव्हा तुम्ही दर्शन करून याल सर्व दरबारात किंवा द्वारकामाईत, चावडीमध्ये सगळं दर्शन करून आल्यावरती तुम्ही मोबाईल रिटर्न घेऊ शकता. आणि हनुमान मंदिर पण होतं, दक्षिणमुखी हनुमान मंदिर. आणि हा फोटो जो दिसतोय तुम्हाला, हा रिअल फोटो आहे साईचा. आणि हे असं काही वातावरण होतं, एवढी गर्दी होती, तरी पण एवढं मन, म्हणजे प्रत्येक भक्ताचं मन शांत झालं असेल, एवढं छान वाटत होतं. आणि मग तिथे आम्ही प्रसाद वगैरे घेतला, लाडू जे असतात ते घेतले. आणि मग तिथून आम्ही हे साईचं म्हणजे ना गार्डन बनवलेलं आहे साईडला,
त्याचं मी हे वरचं वाचलं नव्हतं, बट इथे पण ही मूर्ती होती, म्हणजे साई झाडांना पाणी टाकतं असं मूर्ती होती तिथे. मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी खेळायला गार्डन वगैरे. आणि फायनली आम्ही परत आलो आहे, परत निघालो होतो तिथून. आणि हेच टनल बघू शकता. आणि घरी यायला आम्ही आदल्या दिवशी मावशीच्या इथे मुक्कामी होतो. मग सकाळी आम्ही उठून आलो, तर मग थोडंसं काहीतरी खाऊन झोपायला म्हणून मॅगी वगैरे केली. आणि आता खूप झोप येते, तर बाय बाय. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. बघूया नेक्स्ट ट्रिप कुठे होती. मी खूप एक्सायटेड आहे, तर भेटूया.